नमस्कार, मी अजित शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा वाहतूक आघाडीचा महाराष्ट्र अध्यक्ष। पिंपरी चिंचवड शहरामधलं जे होणारा कारभार, जे दुर्लक्ष करण्याचं काम करायला लागले, अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागले, त्यासाठी खरोखर म्हणजे मी आज बोलायसाठी समोर आलेले। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही पाहत असाल, आपले कमिशनर साहेब यांना माझी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेमकं चाललंय काय? पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली, मटके धंदे बंद करा, जुगारीचे अड्डे बंद करा, दारू धंदे बंद करा, गुटखे धंदे बंद करा, त्यानंतर इस्पात सारखे धंदे बंद करा। ही मागणी अनेक वर्षापासून आहे। चोऱ्या करणारे गॅस सिलेंडरवाल्यांवर कारवाई करा, का की अनेक लोकांचं जे प्रश्न आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये, रोजगार नाहीये, लोकांचे घर उद्ध्वस्त व्हायला लागले, दारू पिऊन पोरं, लहान लहान पोरं वाया चालले, त्यांना रोजगार नाही। ही दारू धंद्यावर पहिले बंदी आणा, मटके धंद्यावर बंदी आणा, गुटखे धंद्यावर बंदी आणा, तुमचे इस्पात सारखे धंदे ह्याच्यावर बंदी आणा। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भेसळ, दारू, ताडी विकणाऱ्यांवर बंदी आणा। अनेक विषय बोलायला गेलं तर सगळं आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काय लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे नेमकं शहरामध्ये काय चाललंय। कमिशनर साहेब, आपले कमिशनर साहेब चांगले पिंपरी चिंचवड शहराला लाभलेले, त्यासाठी आम्ही विनंती करतो, आपल्यापर्यंत काय गोष्टी येत नसन, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष टाकावा। का की मधल्या काळी आमचे कृष्ण प्रकाश साहेब होते, त्या काळी आम्ही मागणी केली, आंदोलन केले, त्या काळी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 नंबर धंदे वगैरे सगळे बंद झाले होते, शांतता होती। पण आज फक्त ऐकाय गेलं कुठेही 2 नंबर धंदे बंद आहे, सगळे 2 नंबर बेकायदेशीर धंदे बंद आहे। इतकं ऐकाय बरं वाटतं आम्हाला, आणि तुम्हाला सांगाय बी अधिकाऱ्यांना सांगाय बरं वाटतं। पण जे मनमानी कारभार चाललंय, मग नेमकं कुठून चाललंय? या शहरामध्ये गुटखे कुठून येतात दुकानावर, बारक्या बारक्या टपऱ्यावर कारवाई करणार तुम्ही? जे 200-300 रुपये कमवणार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा या शहरामध्ये साठा कुठून यायला लागला गुटख्याचा, नेमकं ते कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये? फोन लोकेशन, फोनवर माहिती काढा, कोण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, कोणाचा आशीर्वाद या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, ती माहिती काढा। त्यानंतर या पिंपरी चिंचवड चालणारे मटके धंदे बंद आहे, बंद फक्त नावाला ठेवू नका। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्रासपणे मटके धंदे चालू आहे, जुगारीचे अड्डे चालू आहे, वेश्या धंदे चालू आहे। फक्त माहिती असताना दुर्लक्ष करायचं काम कोणी करायचं नाही। आजचं महत्वाचं बोलायला गेलं तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणची बी माझ्या नागरिकांना, आया बहिणींना एक विनंती करतो, आपण कोणची वस्तू घेताना एक काम करा, मेडिकल मध्ये गेलं तर आपण एक गोळी घेतो, कोणचं आपली तब्येत खराब व्हायला लागली म्हणून, पोट दुखतंय, डोकं दुखतं, असे गोळ्या घेतोय, काहीतरी औषध गोळ्या घेताना बिल घ्या, का की उद्याच्याला आपल्या शरीराला काय कमी असं झालं त्याला जबाबदार ते बिलच्या आधारे आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल। दुकानामध्ये गेले, कोणची खायची वस्तू घेतली तर बिल घ्या, बिल घेतलं त्याला लूटमार करता येत नाही, उद्याच्याला आपल्याला कायदेशीर कारवाई करता येते आपल्या शरीरासाठी। आता तर माझी अशी मागणी, मटके धंद्यावर गेले त्याचं बिल घ्या, मी इथं आलोय, उद्याच्याला घरामध्ये गेलं, कमी जास्त झालं, मानसिक त्रास झालं, अटॅक येऊन मेलं, आपल्याला बोलता येईल मटका खेळायला गेला होता बिचारा, ये मेला, दारू प्यायला गेले, हटबट्टी प्यायला गेले, तिथं बी जाऊन बिल घ्या, कोणचे बी दारू धंदे असो बिल घ्या, त्याला मला इथला पुरावे दे, मी इथं दारू प्यायला आलो, उद्याच्याला अटॅक येऊन मेला, घरामध्ये काय कमी जास्त झालं, घर उद्ध्वस्त होत असन, आपल्यापाशी पुरावा वाटते। ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही पुरावे ठेवले पाहिजे। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही मागणी केली होती, गॅस सिलेंडर चोऱ्या व्हायला लागले, बारके सिलेंडर जे आहे कोणत्या कंपनीचे, कंपनी अजिबात नाही, बाहेरून आलेले ते बारके बारके सिलेंडर आहे, घरामध्ये जितके चालले घराघरामध्ये, त्यांना सगळ्या आया बहिणींना माझी विनंती, आतमध्ये नवरा बायको मध्ये पोरांमध्ये भांडणं करू नका। गॅस कसं संपलंय तुमचं, गॅस संपत नाही, हे चोर भामटे चोऱ्या करतात, बारक्या सिलेंडर मध्ये आणतात आणि विकतात ते, आणि आपल्यामध्ये 2.5-3 किलो
ते गॅस सिलेंडर कमी येतंय, फक्त तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणून. त्यामध्ये बिल घेताय, बिल घेऊन तुम्ही त्यासोबत वजन करायला हवं, काट्याने वजन करा. हे खरंय खोटं? कारण की आपले घर उद्ध्वस्त व्हायला लागले, शहरामध्ये रोजगार नाही, काम धंदे नाही पोरांना. अनेक विषय असे, पोलीस स्टेशन बद्दल बोलायला गेलं तर नाव घेल तरी नाव घेण्यासाठी मी कुणाला घाबरत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलंय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कायदेशीरच आम्ही चालतो आणि कायदेशीरच बोलणार. कुणाला राग येत असेल आम्हाला माहिती आहे, कुणाला राग येणार. जे चोर भामटे असन, जे दलालगिरी करत असन, 2 नंबर धंदेवाले संघट, त्यांना राग येणार. राग आला तर काय हरकत नाही, पण माझे माता बहिणी तर भावा बहिणीला बारके बारके बेरोजगार लोक रोजगार त्यांच्या हातातून जाऊ नये, त्यांचं घर उद्ध्वस्त होऊ नये, त्यासाठी आम्ही काळजी घेतो. कमिशनर साहेबांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये लक्ष टाकावं, ही नम्र विनंती आमची. अन्यथा आम्हाला पुढचा निर्णय आरपीआयच्या स्टँडमध्ये घ्यावा लागेल. भरपूर विषय इस्पा चालू आहे, तुमचे हुक्के पार्लर चालू आहे, इंजोडीमध्ये जावं, वाकडमध्ये जावा. रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम म्हणजे आता अजून एक गोष्ट आठवली. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दिवसापासून आरटीओ पाशी मागणी करतो आम्ही, बेकायदेशीर चालणारे ओव्हरलोड डंपर लक्झऱ्या गाड्यांवर कारवाई करा. का की आत्ताचा उदाहरण, का की कमिशनर साहेबांच्या हातामध्ये काय, कमिशनर साहेब त्यांच्यानंतर एक डीसीपी असतं, एसीपी, पीआय यंत्रणा अशी असते ट्रॅफिकची. त्या ठिकाणी असणारा पीआय जे कोण असेल, त्या हातीमध्ये ॲक्सिडेंट अपघात का होतात त्याची काळजी त्या पीआयने घेतलं पाहिजे. आपण काय करतो, त्या ट्रकवाल्याने ठोकलं आणि मारून निघून गेला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्या डंपरवर कारवाई झाली पाहिजे, ही तर मागणी असणार. पण आज आमच्या गांधीनगरमधले 2 पोरं, जे तरुण पोरं, त्यांचं वय बी नाही बिचारे पोरांचं, त्यांच्या घरामध्ये जाऊन बघा त्यांचे काय हाल असत. खाणं पिणं आतापर्यंत त्यांची चूल पेटली नाही. इतके तरुण पोरं गेल्यानंतर घरामध्ये काय वाईट अवस्था होती त्यांना माहिती. आयुष्यभर लहान पोरगा, हातामधले पोरं बारक्या बारक्या ॲक्सिडेंट अपघातमध्ये चालले. का चालले? वल्लभनगरमध्ये आत्ता ॲक्सिडेंट झाले, 2 पोरं, माझे लहान भाऊ बिचारे गरीब घरामधले कुटुंबामधले 2 पोरं गांधीनगरमधले ॲक्सिडेंटमध्ये गेले. ओव्हरलोड गाडी त्यांच्या अंगावर गेली, दोन्ही पोरं जागेवर गेले. ह्याचं कारण काय? आपण काय समजायचं? हे समजायचं त्या गाडीवर कारवाई करा, त्या ड्रायव्हरला धरा, त्याच्यावर तर कारवाई. पण ह्या शहरामध्ये तुम्ही ट्रॅफिक अधिकारी का दिले? नेम अटी दिले का नाही तुम्ही? नेम अटी देऊन सुद्धा बेकायदेशीर गाड्या, डंपर या शहरामध्ये सर्रासपणे चालू आहे. आणि ते डंपरची माती पडायला लागली, डंपर वाकडे तिकडे कुठेही चालले. त्याला जबाबदार म्हणजे मी आता माझं स्वतःचा आरोप असं म्हणतो, आमचा आरोप आहे असं. तुम्हाला नेमणूक केलेले पीआय इथले ट्रॅफिकचे अधिकारी, त्यांच्यावर बी कारवाई करा. कारवाई ह्यासाठी करा, ते गुन्ह्यामध्ये आहे. गुन्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीने माहिती देतो तुम्ही अधिकारी, तर अधिकारीचं काम इथं बेकायदेशीर कसं चालू आहे, गाड्या चालायला लागले, एखादा मेला, जीव गेलं, ते तसंच तुमच्या घरामधलं, कुणाच्या घरामधला एखादा पोरगा तरुण जातो ना आपल्यामधून, तेव्हा तुम्हाला समजून आपला पोरगा गेला, ही गाड्या नाही चालायला पाहिजे. तसे हे पोरं बी तुमचे पोरं, आपले पोरं, आपल्या हातातून आपले पोरं गेले, गरीब कुटुंबामधले गेले, त्यांचं चूल बंद पडलेली 4-8 दिवसापासून. ह्याची काळजी तरी आता तरी जागृत व्हा. आणि ते पीआय कोण असन, कोण अधिकारी असन, तुम्ही दुर्लक्ष का केलं त्यासाठी त्यांची बी इन्क्वायरी करा या ट्रॅफिक अधिकारीच्या एरियामध्ये. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरपूर विषय, लक्झराचा विषय, लक्झरी गाडीला परमिशन नसताना या शहरामध्ये फिरता येत नाही त्यांना. मुंबईमधून निघली पुण्याला जायचं असेल तर हायवे रोड जावं लागते. त्यामध्ये बसणारा माणूस नेमका कोण आहे, ते आतंकवादी आहे का गुन्हेगार आहे, त्याची माहिती कल्पना असली पाहिजे. आरटीओला ती कायदेशीर म्हणजे त्यांना भेटतं ते परमिटवर माहिती असते. या परमिट या नावाची गाडी आहे, ही गाडी नंबर आहे, आणि या सीट इतकी 50 सीट आहे. 50 सीटावर पहिल्या सीटवर बसलेला माणूस असा आहे, दुसऱ्या सीटवर असा आहे, तिसऱ्या सीटला 50 लोकांच्या नावाची लिस्ट असते. तेव्हा ती गाडीचं परमिट भेटतं. मुंबईवरून पुण्याला जाणार, पुण्यावरून नागपूर, सोलापूर, उस्मानाबाद, ही सिस्टीम आहे. पण आज काय चालू आहे, सर्रासपणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्राचं घ्यायचं नाही, मी आता TC साहेबांशी महाराष्ट्रामध्ये जाऊन ते विषयावर बोलणार आहे. आणि गडकरी साहेबांसंगत बी माझी या विषयावर मीटिंग झालेली, आता त्याचं फॉलोअप घेणार.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये शेरी रिक्षा चालतात. जशी आपली बस चालली पिंपरी ते निगडी ते दापोडी ह्या पद्धतीने अशी शेरी लाईनिंगला या लक्झरीला अलाउड नसताना ही गाड्या शेरी लाईनिंग कसे भरतात. बीड पुणे हे बोलणं जे आहे हे अजिबात कायद्यामध्ये बसत नाही. अजिबात दुर्लक्षपणा का व्हायला लागलं. एरिया सोडून रस्ता सोडून आतमध्ये का चालले. ॲक्सिडेंट किती झाले आज. काळ्यावाडी साईडला जावं तुम्ही, राईटने साईडला जावं तुम्ही, भोसरी साईडला, लांडेवाडी साईडला, गाळ्या बोळ्यामध्ये तुमचे लक्झरी चालू आहे. हे मनमानी कारभार भरपूर चालू आहे. आणि बोलायला गेलं तर भरपूर काय आहे, मला काय जास्त आता बोलायचं नाही. पण मी विनंती कमिशनर साहेबाला एकच करतो, आता जागृत सगळ्यांना करा. अन्यथा या पिंपरी चिंचवड शहराचे जे लोक आज उद्ध्वस्त व्हायला लागले, नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला लागले, पोरं मरायला लागले, आमचे नवरा बायको भांडणामध्ये एकमेकाला मारून मारायला लागले. हे घरं वाचवा इतकीच विनंती. अन्यथा आम्हाला आमच्या इस्टॅलमध्ये RPIच्या इस्टॅलमध्ये बाहेर निघावं लागेल आणि आमच्या इस्टॅलमध्ये आम्हाला दाखवून द्यावं लागेल. या पिंपरी चिंचवड शहराची जनता झोपलेली नाही, जागृत झाली. आमच्या बारक्या पोरांना, भावांना, बहिणींना, आया बहिणीची सुरक्षा आम्हाला करता येतं, त्यासाठी आम्ही दाखवून देऊ. ही वेळ आणून नाही. कमिशनर साहेब आपल्याला विनंती, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जितके आपले DCP साहेबांना, जॉईंट कमिशनर साहेबांना विनंती आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जितके आता डायरेक्ट बोलता येत नाही, बोलायला गेलं तर लय काही. आजचीच गोष्ट एक मटका धंदा फक्त बंद करायला सांगितलं मी. काही लोकांचे फोन आले, अजिज भाई जाऊन दे आपले, अजिज भाई आपलं काय, आपले धंदे आपले. मग हे दाखवू का कमिशनर साहेबाला आपले धंदे दाखवायची वेळ आणू नका. माझ्या सगळं पुरावा सहित बोलतोय मी. आज तुम्हाला इशारा देतोय, या शहरामधले 2 नंबर धंदेवाल्यांना अधिकाऱ्यांनी साथ द्यायचं नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही घाबरणारी अवलाद नाही, बाबासाहेबांची अवलाद आहे. त्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये कायदेशीर आम्ही कायदा तोडून काम करत नाही. आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला दाबायचं काम करणार, याला काहीतरी लेस बोलतोय, लेस कारवाई करायला लावतोय. हे डोक्यातून काढून टाका. नेता आमचा हायवेमध्ये नाही. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे नेते ना मोठे ते हायवेमध्ये. आम्ही रस्त्यावर मी चालतो ना कधी, आम्हाला लोक बोलतात एक केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा कार्यकर्ता चाललाय, कोणच्या आलतू फालतू 2 नंबर धंदेवाले नेत्याचा कार्यकर्ता नाही चाललाय. या अभिमानाने मला आज बी बोलतात लोक आम्हाला. त्यासाठी आमची विनंती, सगळ्या धंदे बंद झाले पाहिजे, अन्यथा आमचा इशारा आमच्या इस्टॉलमध्ये देणार. धन्यवाद. जय भीम. खुदा हाफिज.